नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला चकलीची भाजणी कशी करायची ते मी दाखविणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 4 वाटी तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतले, नंतर पंख्याखाली 1 तास वाळून घेतले आहेत। 2 वाटी चणा डाळ घेतली आहे, 1 वाटी मूग डाळ घेतली आहे, पाव वाटी धने घेतले आहेत, 2 चमचे जिरं घेतले आहे, अर्धा वाटी साबुदाणा घेतला आहे, अर्धा वाटी ज्वारी घेतली आहे, अर्धा वाटी गहू घेतले आहेत, अर्धा वाटी जाड पोहे घेतले आहेत, पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। आता हे सर्व साहित्य क्रमाक्रमाने गरम कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत। प्रथम मी तांदूळ थोडे थोडे करून भाजून घेणार आहे 2 मिनिटभर। तर 2 मिनिटभर तांदूळ छान भाजून घेतलेले आहेत। आता परातीत काढून घेते मी। आता उरलेले सर्व तांदूळ मी भाजून घेणार आहे 2 मिनिटभर। तर 2 मिनिट छान तांदूळ भाजून घेतलेले आहेत। आता एका परातीत काढून घेते। आता साबुदाणे 1 मिनिटभर भाजून घेणार आहे। 1 मिनिटभर छान साबुदाणे भाजून घेतलेले आहेत। आता परातीत काढून घेते। आता 1 मिनिटभर पोहे भाजून घेऊया आपण। 1 मिनिट झालेले आहे पोहे भाजून। आता परातीत काढून घेते। आता अर्धा मिनिटभर धने भाजून घेणार आहे मी। अर्धा मिनिटभर धने छान भाजून घेतले आहेत। आता परातीत काढून घेते मी। आता मी जिरं अर्धा मिनिटभर भाजून घेणार आहे। अर्धा मिनिटभर जिरं छान भाजून घेतलेलं आहे। आता परातीत काढून घेते। आता ज्वारी भाजून घेते मी 1 मिनिटभर। तर ज्वारीच्या लाह्या होईस्तोवर भाजून घेतलेल्या आहे 1 मिनिटभर। आता परातीत काढून घेते। आता उडीद डाळ 1 मिनिटभर भाजून घेते। तर 1 मिनिटभर छान उडीद डाळ भाजून घेतलेले आहेत गुलाबी होईपर्यंत। आता परातीत काढून घेऊया। आता 1 मिनिटभर गहू भाजून घेऊया। तर 1 मिनिटभर गहू छान भाजून घेतलेले आहेत। आता परातीत काढून घेऊया आपण। आता 1 मिनिटभर मूग डाळ भाजून घेऊया आपण। तर 1 मिनिटभर छान मूग डाळ भाजून झालेली आहे। आता परातीत काढून घेते। आता चणा डाळ 1 मिनिटभर भाजून घेऊया। तर 1 मिनिटभर छान चणा डाळ भाजून घेतलेली आहे। आता मी गॅस काढत आहे आणि परातीत काढून घेत आहे। तर अशा पद्धतीने चकलीची भाजणी करतात। आणि आता ही चकलीची भाजणी थंड झाल्यावर चक्कीमधून दळून आणतात आणि मग चकलीच्या भाजणीच्या पिठापासून चकली करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।